आणि अजित पवारांचा उत्तराधिकारी हा मराठाच असावा अशी ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळातून येते असं सूर व्यक्त होतोय। लवकरच पक्ष नेतृत्व निवडीची बैठक होईल, कारण आता पक्षाला नेतृत्व कोण करणार, नेतृत्व कोण देणार या संदर्भातला प्रश्न अनुत्तरित असताना आता पक्ष नेतृत्वामध्ये चर्चा सुरू झालेल्या आहे। जे पक्षाचं वरिष्ठ नेतृत्व आहे, पक्षामधले वरिष्ठ नेते आहेत, ते या बाबतीत चर्चा करतात आणि हे सगळं होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचं जे नेतृत्व करणारं नाव असेल ते मराठा असावं असाही सूर व्यक्त होतोय। आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे आता काही मूलभूत प्रश्न, महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात। हे प्रश्न नेमके काय आहेत यावर एक नजर टाकूया। दोनही राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र ही आता शरद पवार यांच्या हाती असणार का असाही एक महत्त्वाचा सवाल आहे, कारण आता अजित पवार हे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व करत होते ते या जगामध्ये नाहीये आणि गेल्या काही दिवसांपासून दोनही पक्ष एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झालेल्या होत्या। अजित पवार यांच्या जागी आता उपमुख्यमंत्री कोण होणार, कारण अजित पवार यांचा पक्ष राज्यात सत्तेत आहेत, मंत्री आहेत, पण अजित पवार यांची जागा जी रिक्त झालेली आहे त्या जागेवर आता कुणाला नेतृत्वाची संधी मिळतेय हा सवाल आहे। अजित पवारांच्या निधनानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा जो निर्णय आहे तो आता निकाली लागणार का? अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं आता पुढे काय होणार? दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन नेतृत्वाचा निवड होईल की अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आपली वाटचाल स्वतंत्रच करेल हा सवाल आहे। धनंजय मुंडे असतील, छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील किंवा दिलीप वळसे पाटील असतील, हे पक्षातले नेते नेमकं काय करणार? सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांची दोनही मुलं म्हणजे जय पवार आणि पार्थ पवार हे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हाती घेणार का हा सवाल आहे, कारण दोन्ही मुलं अजूनही म्हणावी तितकी सक्रिय राजकारणात नाहीयेत आणि सुनेत्रा पवारही नुकत्याच राजकारणात सक्रिय झाल्या। युगेंद्र पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांचं जे राजकारण असेल म्हणजे पवार कुटुंबियांच्या तिसऱ्या पिढीचं जे राजकारण असेल त्या राजकारणाचं नेमकं काय होणार? रोहित पवार, सुप्रिया सुळे यांचं राजकीय भवितव्य आता नेमकं काय असेल, कारण रोहित पवार आणि सुप्रिया सुळे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं प्रतिनिधित्व करतात आणि आता भाजप सरकार नेमका काय निर्णय घेणार? अजित पवार यांची राष्ट्रवादी ही भाजप सरकारसोबत असेल त्यावेळेस भाजप त्यांच्यासोबत डील नेमकं कसं करेल? भाजपला महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा नव्यानं धोरण आखावं लागणार आहे का? कारण महायुतीचं जे धोरण होतं त्यामध्ये अजित पवार हे महत्त्वाचे नेते होते, आता त्यांच्या जाण्यानंतर काय बदल करावे लागतील हाही सवाल असेल। अजित पवार यांच्या जाण्यानं पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या फुटीची शक्यता निर्माण होऊ शकते का हाही सवाल आहे, कारण नेते काय निर्णय घेतात याकडे लक्ष असेल। अजित पवारांनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वोच्च नेता कोण असेल